नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहावे ओठांवरती, सदैव ओठांवरती तुझीच रे गुणगान. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, तुझ भवती वैभव माया. फळे रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. हा कुठवर वेड्या भेशी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे. दत्तगुरु दिसले मला हे, दत्तगुरु दिसले मला हे, दत्तगुरु दिसले. ग्रंथा पाठारंभं करिष्यामि प्रसन्ना सप्तशती सरस्वत्यै नमः. ह्रीं चंडिकाय नमः. ध्यायामि नमस्करोमि. श्रीमन्महामङ्गलमूर्तये नमः. निर्विघ्नमस्तु. ऐं आत्मतत्त्वं शोधयामि नमः. स्वाहा. ऐं विद्यातत्त्वं शोधयामि नमः. स्वाहा. ऐं शिवतत्त्वं शोधयामि नमः. ऐं ह्रीं सर्वतत्त्वं शोधयामि नमः. स्वाहा. मूलेन प्राणायामः. सौधरी कुलोत्पन्नस्य प्रसाद शर्वणः यजमानस्य सर्वापन्नवृत्ति सर्वाभीष्टफल सिद्ध्यर्थं धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धि द्वारा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदम्बा तुलजा भवानी जगदम्बा देवता प्रीत्यर्थं संकल्पित नवचंडी यागांग भूतं मां कवचार्गला कीलक पठन पूर्वकं नवार मंत्राष्टोत्तर शतजपरात्रि सूक्त पठन पूर्वकं देवी सूक्त पठन नवार मंत्राष्टोत्तर शतजपरात्रय पठनान्तं नवचाः पाठं करिष्ये. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणपतिस्मरणं महागणपतये नमः. ध्यायामि नमस्करोमि. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः. परेभ्यः परपादुकाभ्यः. आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमस्ते. लक्ष्मीपति पादुकाभ्यः. परम गुरु परमेष्ठि गुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमः. इति श्री महागणपतिं सद्गुरुत्रयं च प्रणमेत. आधारशक्ति कमलासनाय नमः. पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठदेवी परमसुखासनाय नमः. इष्टदेवी शिखावन्ये चामुण्डेयः पराजिते. ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया. सर्वेषां विरोधेन पाठकर्म समारभे.
भैरवाय कल्पान्तदहनो भैरवाय नमस्तुभ्यं अज्ञानदातुमहसि ओम इति भैरव ओम वृत्तदीपो भवेत् रक्षतैरदीपस्तुवामतः सतवर्ती दोदक्षे रक्तवर्तिस्तुवामतः नमः पिशाचनिकरङ्गिनी श्रीशूलखड्गस्ते सिंहारूढैः आगच्छ इमां पूजां स्वाहा श्रीसप्तसरस्वत्यै नमः शापोद्धारमन्त्रः ओम ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्लीं चण्डिके देवी शापानुग्रहं कुरु कुरु स्वाहा ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्लीं चण्डिके देवी शापानुग्रहं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्रां क्लीं चण्डिके देवी शापानुग्रहं कुरु कुरु स्वाहा ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्लीं चण्डिके शापानुग्रहं कुरु कुरु स्वाहा क्लीं श्रीं क्रां क्लीं चण्डिके देवी शापानुग्रहं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके कुरु कुरु स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु श्रीं स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके कुरु कुरु स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा चण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा क्लीं ह्रीं सप्तशतीचण्डिके उत्कीर्णं कुरु कुरु स्वाहा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै श्री नमः गुरुभ्यो नमः ओम श्री कुलदेवताय नमः अधिगणमस्तु ओम नारायणाय नमः नारायणोत्तमाय नमः सरस्वती देव्यै नमः वेदव्यासाय नमः श्री चण्डी कवचस्य ब्रह्मा ऋषि अनुष्ठितं सप्तशती पाठाङ्गजपे विनियोगः नमश्चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम यद्वियं परमं लोके सर्वरक्षाकरं रामेन्दकसहिताख्यातं तन्मे प्रोहिपितामहं ब्रह्मोवाच मम विप्र सर्वभूतोपकारकं दिव्यास्को जम्बुन्नं च शरणशिवमहामहे स्कन्दमादेवी सज्जन कार्तयेन दित्यसत्त्वं कालरदृश्य महागौरीतिजा महान्तु शत्रुमं देहतोरणे विषमेन्दुर्गे मैतैव भयार्था शरणं गता सुभाषा नानावर्णमुषुर्गे शकुन्ताय रुद्रशूलञ्च महोत्साहे महाभय विनाशिनी त्रयमां देव दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी चाम्बारुणी रक्षित वायुभ्यां मृगवाहिनी उदीक्षां रक्ष कौबेरी ईशानां सूर्यधारिणी रक्षेतु मामूर्तिं सदा माला दरिद्राणि च प्रो रक्षेते सस्मिनि घंटानासिके शंखिने चक्षुषर्वते श्रुतद्वारवासिने भूलोकालिका रक्षेत कर्णमुनि चराकरी नासिकायां सुगन्धाय उत्तरक्षेते मृगला जिह्वायां सरस्वतीदन्तां रक्षित कौमारी कंठमध्यित चण्डिका घंटा च महामाया च तालुके कामाक्षी च पुंरक्षेताय केदारमण्डला भद्रकाली च पृष्ठभूमि च धनुर्धरी नीलग्रीवा वैकुण्ठे नलिका नलकोपरि भगवती रक्षे जानकी विद्यावासिनी भूतनाथ मेढ्रम में उरु महिषवाहिनी शरीर में रक्षित पादादस्तलवासिनी तकांतष्ट्राः कराली च केशवं च निकाल रात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कपे चूड़ामणि सुधारं मनोबुद्धिं रक्षमे धर्मचारिणी प्राणापानं दाभ्यानं समानं दानमेव च रक्षेन् महालक्ष्मीर् भार्यां रक्षतु भैरवी मार्गं क्षेमकरी रक्षतु विजया सर्वतः स्थिता गच्छेत् यदिच्छेत् शुभमात्मनः कवचेन ईश्वरे वत्रं प्राप्यते भूतले पुमान् निर्भयोजाय देमर्थ संग्रामेश पराजितः कृष्णं श्रद्धयानुदान दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्य पराजितः मम्बापि पुत्री पंचापि विषमाभिचाराणि सर्वाणि पुत्रेन्द्राणि भूतले घोरा डकिन्यश्च महाबलाः ग्रहभूत पिशाच जमिनीवर
स्टँडवर नाही सर मी देऊन नाही नाही लॅपटॉप ओम बुधाय नमः स्वाहा पार्थे प्रतिजा करेगा मिटा मूर्ति तपोत्र जे नामयंच अस्मिन् तदते अत्युत्तरमे पृथ्वी देवाची नमः श्री तदा स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा बृहस्पति आदि दर्शनाय आज्ञोदिनो आदिकृतो वज्जनेको पृथ्वी दये चौसर्य प्रजात तदमानवरणये चित्रम्मा स्वाहा सप्ति पुरन्दिर्जोगायिनो रदेशाः सप्तियो विवास्य समास्य पीरो जायतान् निकामे निकामेनः प्रजन्यो बलजनो बलवत्यो नो हृदयापचन्नायो दक्षिणोनः कल्पनाम्बा स्वाहा गोरे रमैया जय रामा गोरे तुम गोरे शरण धावत मैया जी गोरे शरण धावत हरे ब्रह्मा शिवरी ओम जय अम्बे गौरी नाग सिंधूर विराजित को मृग मद को मैया जी को मृग मद को उज्ज्वल से जो नैना उज्ज्वल से जो नैना चंद्रमा ओम जय अम्बे गौरी कनक समान करे वरदान वरदाते मैया राम वरदाते रक्त पुष्प गल माला रक्त पुष्प गल माला बंधन परदाते ओम जय अम्बे गौरी हे हरि वाहन राजत खड्ग परदा रे मैया खड्ग परदा रे सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन सेवत दिन के जगहारी ओम जय अम्बे गौरी आनंद कुंडल शोभित नासाग्रे मोदे मैया नासाग्रे मोदे मोदे का चंद्र दिवाकर मोदे का चंद्र दिवाकर समराजत ज्योति ओम जय अम्बे गौरी शंकर शंभविदार महिषासुर गाते मैया महिषासुर गाते धूम्र विलोचन नैना धूम्र विलोचन मैया निशिदिन मदमाति ओम जय अम्बे गौरी चंद वंद संहार शोभित वेद हरे शोभित वेद हरे मधु कहे तब गो मारे मधु कहे तब गो मारे सुरा भया हे रखरे ओम जय अम्बे गौरी ब्रह्माणे रसारे तुम कमला रानी मैया तुम कमला रानी आगम निगम बखानी आगम निगम बखानी मैया तुम शिव पटरानी ओम जय अम्बे गौरी सत योग निगावत मोक्ष करत भैरो भैरो बाजत ताल मृदंगा भजे भजे ढोल मृदंगा और बाजत डमरू ओम जय अम्बे गौरी तुम ही जग की माता तुम ही हो भरता तुम ही हो भरता भक्तन के हरता दुख संग
आरती करता ओम जय अम्बे गौरी पूजा तारती शोभे वरबोधारे भैया वरबोधारे मनवांछित फल पावत मनवांछित फल पावत सेवत नर नारी ओम जय अम्बे गौरी कंचन धार विराजत अगर कपूर बाधे अगर कपूर बाधे श्रीमान के तुम राजत श्रीमान के तुम राजत कोटि रतन कोटि ओम जय अम्बे गौरी श्री अम्बे जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी अनुवांछित फल पावे ओम जय अम्बे गौरी ओम जय अम्बे गौरी अभय जय आनंद गौरी अभय जय श्यामा गौरी जय जय आनंद गौरी अभय जय श्यामा गौरी भैया जी को निशन धावत महाशिवरी ओम जय अम्बे गौरी ओम जय अम्बे गौरी ओम जय अम्बे गौरी ओम जय अम्बे गौरी कर्पूर गौरा गौरी शंकर आरती करुत सदा कर्पूर गौरा गौरी शंकर आरती करुत सदा नाम स्मरणे प्रसन्न होवनि नाम स्मरणे प्रसन्न होवनि पार्वती भक्ताना कर्पूर गौरा धवलानंदे वाहन शोभे अर्धांगे गौरा गंगा सुंदरा कर्पूर गौरा नेत्री निगति क्रोधे प्रयागिनीश्वरा नमते सुरवर सुराय से नमते सुरवर सुराय से गो शंकर भोला कर्पूर गौरा शूल मरु हाथी शोभे गला रुद्रमाला उग्र विचाते जीवन रक्षते उग्र विचाते जीवन रक्षते देवा दिक्पाला कर्पूर गौरा सबया सगुणा गौरी रमणा संकट वाले मोरेश्वर सुत वासुदेव हरि मोरेश्वर सुत वासुदेव हरि रक्षते अम्माला कर्पूर गौरा गौरी शंकर आरती करुतला कर्पूर गौरा गौरी शंकर आरती करुतला नाम स्मरणे प्रसन्न होवे नाम स्मरणे प्रसन्न होवे पार्वती भक्ताना कर्पूर गौरा त्रिगुणात्मक त्रिमूर्ति दत्तहादाना त्रिगुणे अवतार त्रैलोक्यराना देवी संतानारे हनुमाना सर्वरमण जन योगी समाधि ध्याना जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती वारिता हरे भव चिंता जय देव भार्याभ्यंतरे कुरे का दत्ता भाग्यसे कैसे न कहे माता राहे परसाला तुझ कैसा है जन्मा मरणाचा पुररासे जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती वारिता जय देव दत्ता ये गोनिया भाषा काला संभावे संतान के प्रतिपादक केला प्रसन्न हो गोनी जन्मा मरणाचा फेरा सुखवेला जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता दत्ता श्री लागले ध्यान हरे परमान झाले उन्माना मी सोपानाचे झाले उडवाना एका जनात श्री दत्ता दाना जय देव जय श्री गुरु दत्ता हो आरती वारिता हरे भव चिंता जय देव लो लागला मेता देवा भेद कैसा लागंतारा जयाचा धम्मा बळमायेचा लो लागला प्रपंच हा खोटा
मृगपाणे घोडे फिरतो प्राणी कन्या सूत्रधारा धनमाले विद्यावगतो वाणी अंते नेतील हे यमदूता न्याय संग कोणी निर्गुण रेणुका कुलदेवी जपतो मे निर्वाणी लोलो लागला पंचभूतांचा अधिकार देवाचे जजवार नैने देखिला आकार अवघात ईश्वर नाही सुख दुःख विहारा पैसा अहंकार पाहे परमात्मा तो ध्याने मासे शून्याकार लोलो लागला गोल घाली नदी अंबेता घोषानु हाताचा देवता उधळूया सदोदिता तोच चैतन्याचा अहम सोहम से उदो उदो बोलती सारी वाचा लोलो लागला अंबेता भेदा भेद कैसा लागला पाहता पीठ पर्वत शिखरामध्ये शेष जेथे जगदंबा अवधूता दोघे झोपे फत जेथे मोभाळे विंगाळे करता पाणी लोट जेथे तानाजे दशमुख झाला ब्रह्माने लोलो लागला अंबेता भेदा विजयाचा धंदा बोलमायेचा लोलो लागला हरत ज्ञान राजा महाकैवल्य देना देव दिवल संतो बालो वेदना हरत ज्ञान राजा लोकले ज्ञान दोरे सीताने रथ जोरे अवलव पांडुरंगाना देवे ज्ञाने हरत ज्ञान राजा महाकैवल्य देना देव दिवल संतो मानो वेदना मागा हरत ज्ञान राजा प्रगट बोले ब्रह्मदेवे नाम जगावे करणे मस्तक देवले आरती ज्ञान राजा मानो वेदना माता आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकाराम राघव सागर भंडल देवे आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकाराम भक्त कोने ब्रह्म तुकारावे भगवान नामेश्वरी जननी मस्तक आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाया दाखव्या आरती तुकाराम धूप दीप झाला आता कापूर आरती रत्ना जोडलं सुमाताने रत्ना जोडलं अंबेचे मूर्ती कर्पूर रस निर्मल माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे कापुरासम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराचे लाभन ज्योती पाय मूर्ती मेरी साथ बोहे अंबेचे मूर्ती ध्यान करेना करेना कहे कंपनी माला हाथ से पानी नेत्री ध्यान मुखी हृदय मूर्ति देवा हृदय भाव भक्ति ने केली देवा कापुरारती रत्नाचार्य सिंहासने रत्नाचार्य सिंहासने अंबेचे मूर्ति कर्पूर गौरम सर्वावतारम संगारदारम जलावसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि जनक सुनंदने हरे वंदने हरे वंदने हे छोटने कंदने मात जय जय रे छोटने कंदने मात जय जय सकल मनोरथ नायने जगतोहिनी पशुपति मोहिनी मात जय जय पशुपति मोहिनी मात जय जय विष्णुप्रिय विकट निशाचर कुंदिनी सधि मंदिनी त्रिभुवन ग्रंथिनी मात जय त्रिभुवन ग्रंथिनी मात जय जय विष्णुप्रिय शिवानाथ समभासिनी सुखासिनी
सुखहासिनी मरुधर वासिनी मात जय मरुधर वासिनी मात जय जय वैष्णो प्रिय जगदम्बे जयकारिणी कलहारिणी मृगरी पुजारिणी मात जय जय मृगरी पुजारिणी मात जय जय वैष्णो प्रिय हे पलाद मुनि पारिणी वपुषालिनी वपुषालिनी दल दल धारिणी मात जय जय वैष्णो प्रिय दल दल धारिणी मात जय जय वैष्णो प्रिय वेद विदित सौदामिनी हरि भामिनी हरि गजगामिनी मात जय जय वैष्णो प्रिय धरणी धर सुसहायिनी श्रुति गायिनी वाञ्छितदायिनी मात जय जय वैष्णो प्रिय वाञ्छितदायिनी मात जय जय वैष्णो प्रिय जय जय जनक सुनंदिनी हरिवंदिनी हरिवंदिनी गोतन गंधनि भात जय जय वैष्णो प्रिय गोतन गंधनि भात जय जय वैष्णो प्रिय गोतन गंधनि भात जय जय वैष्णो प्रिय कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम जगन्नाथम रावचंद्रम हृदयानंदे भवम भवानी कलिंदु कांगड़ मंदिर चरण अभयान पायन रूपदे त्वमेव माता पिता त्वमेव बन्धो सखा त्वमेव विद्याधरं अयेन वाचा मनसेन्द्रियैर्वा प्रजात्मना वा प्रकृति स्वभावात् अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया रे बप्पा 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 मोरया रे कृपा करे महाराज कृपा करे महाराज कृपा करे सद्गुरुनाथ मारे आई मदला धाम जावा पाई सद्गुरुनाथ मारे आई मदला धाम सद्गुरुनाथ मारे आई मदला धाम जाम सत्य दिगंबर मारे आई मदला धाम जावा पाई सत्य दिगंबर मारे आई मदला धाम जावा पाई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धावगे अम्बे दयाले पावगे अम्बे धावगे अम्बे दयाले पावगे अम्बे धावगे अम्बे दयाले पावगे अम्बे धावगे अम्बे धावगे अम्बे पावगे अम्बे माता 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 विठ्ठल माता मे विठ्ठल माता विठ्ठल माता 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 विठ्ठल माता मे विठ्ठल माता विठ्ठल माता मे विठ्ठल माता विठ्ठल माता मे विठ्ठल माता विठ्ठल माता विठ्ठल माता मे विठ्ठल माता विठ्ठल माता 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 विठ्ठल माता
माता निवृत्ती नामदेव तुकान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव तुकान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव तुकान मुक्ताबाई 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 एकनाथ नाम श्री राम जय राम जय जय राम 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 मारुतीचं भजन एखादं बंद श्री राम जय थोडं थोडक्यात श्री राम जय राम जय जय राम आठवत नाही श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जगदंबा 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 जय जगदंबा
जगदम्बा जय 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 जगदम्बा भगवान अम्बे माता की जय बोल भवानी माता की जय हरि राधा जय जगदम्बा जय जगदम्बा जय जगदम्बा जगदम्बा माता की जय धर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय हरे हरे महादेव नमः पार्वती पदे हर हर महादेव त्यांना गोंधळ म्हणायचा आहे अगधावाई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधन आतला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे अन अंबाबाई गोंधळाला ये हे अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये उध 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 हे सप्तशृंगवासिनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ आईचा गोंधळ अग माहुर गडवासिनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ आई करवीर वासिनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ हे साधा ऐकून माझी अंबा आली गो गोंधळाला हे भक्तीचा आवाज चढविला ग साज आज संबळ वाज माझ्या आईच्या गोंधळाला आता सर्व देवच करीत नवस गोंधळाला ये तुझं करीतो ग जर राहू दे ना जर गोंधळाला ये चोळी बांगडी वाहिन गोड बघाईन गोंधळाला ये आई सुखाचा सागर मायेचा बाजार गोंधळाला ये प्रलयातून जगा हा प्रलयातून जगा आई तूच तारिले बळतेच आज संबळाला दे अन अंबाबाई गोंधळाला ये हे अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये उध 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 हे रात सरली काळी ग हे उजळलं आभाळी ग उभी पाठीशी जगदंबा माझी मायले कुरवाळी ग आई संकटातून तार तुझे उघडून ये दार आई गोंधळाला ये ना तुझा मांडला दरबार तुझ्या दिवटीचा ग जाळ झाला दुर्जनांचा काळ आता तुझं ग सांभाळ आई गोंधळ मांडला
आज गोंधळाला ये आई गोंधळाला 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 ये आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये आई गोंधळाला 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 ये दुःख निवारक तू जननी आई तू जननी शरण तुला मी तव चरणी धाडी दिशांतरी संकट हे आई संकट हे सोड विक्लेशातुनी दुर्गे त्रिभुवन जाणून तव महिमा आई तव महिमा आदिशक्ती तूच क्षमा विजयाचा वरदे अंबे माय भवानी जगदंबे माय भवानी जगदंबे माय भवानी जगदंबे अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन बोलाई राजा उदे उदे बोल सदानंदीचा उदे बोल तुळजा भवानी माता की जय जय रामकृष्ण हरी. तर ही जी मोठी पूजा दिसते दुर्गा सप्तशतीच्या नवचंडी यज्ञ वास्तुशांती गृहप्रवेश आणि त्याचबरोबर अनेक बारीक सारीक विधी आहेत त्याच्यात आणि हे आज 2 दिवसाचा विधी आणि उद्या सत्यनारायणची महापूजा ही पार पडते. तर ह्या पूजेबाबत आळंदीचे काका देवेंद्र वैद्य गुरुजी यांच्याकडनं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर पहिल्या दिवशी काय केलं दुसऱ्या दिवशी काय असं एक करून सांग. नमस्कार. या ठिकाणी आपण 2 दिवसाचा हा विधी केलेला आहे. ह्याला वास्तुशांतीच्या अंगभूत वास्तुशांती आणि नवचंडीचा यज्ञ अशी पूजा ह्याला आपल्याला म्हणता येईल. वास्तूचं आपण आधी शुद्धीकरण केलं आणि कुलदेवतेची आपल्यावरती कृपा व्हावी किंवा नवीन घरात तुम्हाला राहायला यायचं या वास्तूची शुद्धी व्हावी आपल्या देवीची आपल्यावर कृपा व्हावी ह्या उद्देशानं या ठिकाणी 2 दिवसाची नवचंडी केलेली आहे. आपल्या इच्छित मनोकामना ज्या असतात त्या पूर्ण होण्यासाठी ही केली जाते. तर ह्या वास्तुशांती आणि नवचंडी यज्ञामध्ये काल पहिल्या दिवशी आपण त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे की नवचंडी पूजेचा संकल्प केलेला आहे. वास्तुशांतीचा संकल्प केलेला आहे की वास्तूसुद्धा तयार होताना अनेक प्रकारचे दोष तयार झालेले आहेत. हे दोष जाण्यासाठी घराची वास्तुशांती करायची असते म्हणून त्याचा आपण संकल्प केला आणि मग आपण पूजेला आपलं सुरुवात केली. मग पहिल्या दिवशी आपण काय केलं की त्या ठिकाणी संकल्प सोडून गणपतीचं पूजन केलं. ह्या आपण बघू शकता हा 1 नंबरचा चौरंग आहे. इथे लिहिलेलं पण आहे श्री गणेश पूजन आणि पुण्याह वाचन. आता हा जो विधी आहे की कुठल्याही पूजेचा धार्मिक कार्याचा आरंभ हा श्री गणेशाच्या पूजनाने होतो. मग आपण काय केलं त्या ठिकाणी गणपतीचं पूजन केलेलं आहे. गणपतीचं पूजन करून त्याच्या शेजारी जो कलश आहे त्याला वरुण असं म्हणतात. वरुण ही सुबत्तेची देवता आहे, धनधान्याची देवता आहे, पावसाची देवता आहे, पर्जन्याची देवता वरुण आहे. म्हणून त्या वरुणाचं आपण पूजन केलं. सगळ्या गंगा तीर्थ नद्या यांचं आपण त्या कलशामध्ये आवाहन केलं आणि तो मंगल कलश आपण काय केला आपल्या कुटुंबियांच्या कपाळाला लावला. त्या विधीला पुण्याह वाचन असं म्हणतात की आहन म्हणजे दिवस. आपलं हे पूजेचे 2 दिवस आहेत हे पुण्यकारक जावे. ह्या दिवशी केलेल्या पूजेचं आपल्याला पुण्यफळ मिळावं याकरता आपल्या गुरुजींनी केलेल्या मंत्रांचं वाचन ह्याला आपण पुण्यावाचन म्हणू. ह्या पुण्यावाचनामध्ये ब्राह्मणांनी आलेल्या गुरुजींनी 5 गुरुजी आपल्याकडे होते त्या गुरुजींनी तुम्हाला वेदमंत्र म्हणून आशीर्वाद दिलेले आहेत, चांगले आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत. अशा प्रकारचं तो गणपती पूजन आणि पुण्यावाचन नावाचा विधी आपण केला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता मातृका पूजन केलेलं आहे. मातृ म्हणजे काय? मातृ म्हणजे आई, आपली कुलदेवी. तर त्या ठिकाणी आपण मातृकांचं पूजन केलं म्हणजे कुलदेवतेचं पूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठलीही यज्ञ यागादी कर्म करायचं असेल तर त्याला त्या मातृकांचं आपण आपला पापक्षय होण्यासाठी किंवा आपल्या हातनं काही पापकर्म घडलेले असतात किंवा त्या पूजेचा अधिकार मिळावा, कुलदेवीची कृपा व्हावी, मातृकांची कृपा व्हावी याकरता त्या 16 मातृका म्हणजे 16 देवींची पूजा केली जाते. त्याला 16 मातृका पूजन असं म्हणतात. या ठिकाणी ह्या 7 मातृका काढल्यात गंधाने, त्याला सप्तघृत मातृका म्हणतात. हे सुबत्तेचं प्रतीक आहे.
पूर्वीच्या काळी काय असायचं, मातीची घरं असायची आणि मातीच्या घराची आता वाडे असायचे. मग त्या घरांची वास्तुशांती पूजा करताना काय करायचे, एक कापूस घ्यायचा, तुपामध्ये बुडवायचा आणि तो भिंतीला असा लावायचा. भिंतीला तुपात बुडून कापूस लावला की त्याचं ओघळ येतं. त्या ओघळाप्रमाणे आपल्या घरात धनधान्याची, दूध दुभत्याची वृद्धी व्हावी ह्या हेतूने ह्या 7 मातृकांचं पूजन केलेलं आहे. ते श्री, लक्ष्मी, धृती, मेधा, पुष्टी, श्रद्धा आणि सरस्वती अशा 7 देवता आहेत, त्या सुबत्तेच्या आहेत. असं ह्या दोन्ही मिळून मातृकांचं आपण पूजन केलेलं आहे. नंतर आयुष्य मंत्र जप आपण केला, आपल्या आयुष्याची वृद्धी व्हावी याकरता काही मंत्र गुरुजी म्हणत असतात, त्या मंत्रांचा जप गुरुजींनी केला आहे. त्याच्यानंतर या पूजेच्या कर्मामध्ये आता तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे, आपला म्हणजे हा उत्कर्षाचा आहे. कोणी नवीन गाडी वाहन खरेदी करतोय, कोणी नवीन घर घेतो, कोणाला काही त्याचं इच्छित मिळतं, तर हे कोणाच्या आशीर्वादाने मिळतं, तर हे पितृंच्या कृपेने आपल्याला मिळत असतं. किंवा घर होणे हे चांगली गोष्ट आहे, ही पितृंच्या दिवंगत पितरांच्या कृपेने आपल्याला मिळत असतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्या पितरांचं सुद्धा पूजन केलं जातं. त्या विधीला नांदी श्राद्ध असं म्हणतात. जे आपण त्या दिवशी केलं, तर या नांदी श्राद्धामध्ये आपले गेलेले वडील, आजोबा, पणजोबा, आजी, पणजी यांचं त्या ठिकाणी पूजन आपण केलं, पितरांचे आशीर्वाद घेतले. नंतर आपण आलेल्या 5ही गुरुजींचं पूजन केलं. त्या ठिकाणी प्रत्येक गुरुजींनी आपल्या गोत्राचा, नावाचं उच्चारण केलं होतं आणि तुमच्याकडनं त्यांनी वर्णी घेतली की बाबा हे जसं शास्त्रामध्ये, धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हा वास्तू नवचंडीचा विधी आम्ही करून देणार आहोत, असं म्हणून ब्राह्मणाचं पूजन करून त्या ठिकाणी ब्राह्मणाला खरी पूर्वीची परंपरा अशी आहे की गुरुजींना घरी निमंत्रण द्यायला जावं लागत असे. मग त्यांच्याकडं मुहूर्त काढायचं, त्यांना आमंत्रण द्यायचं. मग घरी आल्यावर ब्राह्मण देवतेची पाद्य पूजा करायची, त्यांना बसायला आसन द्यायचं, त्यांना जप करण्यासाठी माळ द्यायची, म्हणजे तामण, पळी, भांड असं सगळं ब्राह्मणाला एक मधुपर्क म्हणजे सालंकृत कपडे वगैरे सगळं करून मग त्यांना त्या पूजेला बोलवण्याची प्रथा आहे किंवा होती, अजूनही चालू आहे. जो तो आपापल्या शक्तीनुसार या गोष्टी करतो. तर त्या ठिकाणी आपण गुरुजींचं सगळ्या पूजन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, दिशांचं बंधन केलेलं आहे की ज्या 10 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, उपदिशा 4 आहेत, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ह्या मुख्य दिशा 4, उपदिशा 4, 8 आणि अध आणि ऊर्ध्व ह्या 2 अशा एकूण 10 दिशा आहेत. तर ह्या 10 दिशांपासून आपली पूजा चालू असताना कुठलं आपल्यावर आपत्ती येऊ नये, कुठलं संकट आपल्यावरती येऊ नये म्हणून आपण काय केलं, पिवळी मोहरी सगळीकडे टाकून दिशांचं बंधन त्या ठिकाणी केलं. नंतर आपण काय केलं, पंचगव्य तयार केलं. गायीपासून निर्माण झालेलं गोमूत्र, शेण, तूप, दूध यांचं मिळून पंचगव्य केलं. ते पंचगव्य तुम्ही कोपऱ्यामध्ये सगळीकडे शिंपडलं त्या दिवशी. त्या पंचगव्याने आपण पूर्ण वास्तूची शुद्धी केली मंत्र म्हणून. आता वास्तुशांतीमध्ये काय आहे की भूमिपूजनापासून वास्तुशांतीपर्यंत सगळ्या पूजा करायच्या असतात. प्रत्येक वेळेला पूजा सांगितली. भूमिपूजन आहे, भूमिपूजन झाले की ते खाली बेस तयार करतात, फाउंडेशन करतात, त्यावेळेस पूजा आहे. पाया भरण्याची पूजा आहे. नंतर चौकट उभी करतात, त्या चौकट उभा करताना सुद्धा पूजा आहे. अशा प्रत्येक वेळेला शास्त्राने पूजा सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या पूजा आपण इथं त्या वास्तुमंडलावर केल्या. पूर्ण स्तंभांची पूजा केली. घराचे जे स्तंभ आहेत 4, म्हणजे जर तुम्ही खांब म्हणू शकता, स्तंभ म्हणू शकता, त्या किंवा आजच्या भाषेत पिलर म्हणतात आहे ना इंग्रजीमध्ये, त्या पिलरचे आपण त्या ठिकाणी पूजन केलं. ते वास्तूला त्यांनी धरून ठेवलेलं आहे. म्हणून त्या स्तंभांची आपण प्रार्थना केली की विशांत भूतले नागा लोकपालाश्च सर्वतः अस्मिन् गृहे तिष्ठन्तु आयुर्बल करा सदा. त्या खांबांचे पण आपली संस्कृती आणि आपला धर्म किती छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देतोय बघा. स्तंभाची सुद्धा प्रार्थना केली की ह्या घरावर तू इथं आमच्या घराचं उभा राहा आणि आमच्या घराचं रक्षण करा आणि आम्हाला काय दे, आयुर्बल करा सदा. आयु म्हणजे आयुष्य दे आणि आम्हाला बळ दे जगण्यासाठी, असे म्हणून त्या 4 स्तंभांचं आपण त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे वास्तूच्या अंगभूत. नंतर आपण त्या ठिकाणी वास्तूची प्रतिमा आणली होती, त्या वास्तूच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. त्याचं सगळं पूजन यथासांग वास्तूची प्रतिमा आणून त्याचं आपण प्राणप्रतिष्ठा पूजन करून तिथं वास्तू स्थापित केला होता. त्याच्यानंतर
वास्तू आणि ध्रुव अशा 2 प्रतिमांचं आपण पूजन केलं. जसा उत्तर दिशेला ध्रुव तारा असतो, तर ध्रुव तारा काय असतो? आढळ असतो, हलत नाही. तसं आपलं घर आढळ असावं, हलू नये, म्हणून ध्रुवाचं पूजन तिथं करावं. म्हणून ध्रुवाचं पण वास्तू आणि ध्रुवाचं असं आपण पूजन केलं. त्याच्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचे 9 भाग करायचे असतात. त्या 9 भागांवर प्रत्येकी 9 अशा देवता असतात. त्या सगळ्या देवतांचं आपण त्या ठिकाणी वास्तूचं पूजन केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघा योगिनी मंडळ स्थापन केलेलं आहे. योगिनी म्हणजे काय आहे तर या 64 देवी आहेत. योगिनी ह्या 64 देवी आहेत. ह्या यज्ञयागाच्या अंगभूत त्या योगिनींचं पण 64 योगिनींचं पण आवाहन पूजन स्थापन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तिथं वास्तू आणि नंतर तिकडं बघा, तिकडं आपण क्षेत्रपालाचं पूजन केलेलं आहे. क्षेत्रपाल मंडळ मानलेलं आहे. हे 51 क्षेत्रपाल आहेत. क्षेत्र म्हणजे आपलं पूर्ण ह्या एरिया, त्याचे रक्षण करणारी किंवा हे यज्ञयागाची रक्षण करणारी देवता, असं तिथं क्षेत्रपालाचं आपण पूजन केलेलं आहे. त्या क्षेत्रपालाचं पूजन झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी भगवतीचं, जगदंबेचं, नवचंडीची पण पूजा आपण त्याच्या अंगभूत केली. इथं बघू शकता आपण वरती फुलं वगैरे बाहेर, त्यामुळे ते मंडल दिसत नाही. पण तिथं सर्वतोभद्र नावाचं मंडल म्हणजे देवाला बसायचं आसन, आपण त्या ठिकाणी देवीला बसायचं आसन तयार केलेलं आहे. त्याच्यावर ब्रह्मादी सगळ्या देवता स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती देवीचं एक यंत्र असतं विशेष, त्या यंत्रावरती आपण देवीची स्थापना केलेली आहे. तिथं तुम्ही बघू शकता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा 3 देवीचं आणि आपली कुलदेवी तुळजाभवानी माता त्याच्यामध्ये आहे. असं 3 देवींचं आपण त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे. ही महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे. प्राणप्रतिष्ठा करून त्या देवीचं आपण अभिषेक करून पूजन करून जेवढी जास्तीत जास्त विशेष पूजा करता येईल तेवढी आपण करून त्या देवीची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. देवीला अर्चन प्रिय आहे. अर्चन हा भक्तीचा एक प्रकार आहे. आपण काय म्हणतो पूजा अर्चा आहे की नाही, पूजा आपण अर्चन आपण देवीला करतो. त्याच्यात जे अर्चन आहे आपण त्याच्यावरती कुंकुम अर्चन केलेलं आहे जे देवीला प्रिय आहे. कुंकुमाचं अर्चन महिलांनी विशेष केलं तर सौभाग्याची वृद्धी करून देणार आहे. घरामध्ये श्रीयंत्रावरती केलं तर लक्ष्मीची प्राप्ती करून देणार आहे. अशा प्रकारे आपण देवीला त्या ठिकाणी कुंकवाचं अर्चन, देवीची नामावली असते त्या देवीचं एक एक नाव घेऊन आपण त्या ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करून त्या देवतेची विशेष कृपा होण्यासाठी तिची आपण त्याच्यावर पूजा अभिषेक करून पहिल्या दिवशी काल स्थापना केली. आज सुद्धा दुसऱ्या दिवशी आपण काय केलं, कालच्या दिवशी आपण देवीची स्थापना करून दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. आता नवचंडी यज्ञामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात आणि त्या पाठाचं हवन करायचं असतं. त्या ठिकाणी नवचंडीमध्ये 12 पाठ करायचे असतात आणि एका पाठाचं हवन करायचं असतं. ही सप्तशती जो ग्रंथ आहे हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ 700 श्लोकांचा आहे. त्यामध्ये मार्कंडेय ऋषींनी देवीची स्तुतिगान केलेलं आहे. 3 चरित्रामध्ये त्या देवीच्या स्तुतीचं वर्णन ऋषीमुनींनी केलेलं आहे. ह्या सप्तशतीच्या पाठाला महत्त्वाची 6 अंग आहेत. कवच, अर्गला, कीलक हे 3 अंग महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर नवारण मंत्र जो आहे तो नवारण मंत्राचा 1 माळ जप, त्याच्यानंतर रात्री सूक्त आणि 13 देवीच्या अध्यायांची स्तुती. त्यामध्ये 3 चरित्राचं वर्णन केलं आहे. प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तम चरित्र. पहिल्या भागामध्ये पहिल्या काही 1-2 अध्यायांमध्ये काही राजांची कथा आहे ना. नंतर त्याच्यानंतर मध्यम चरित्रामध्ये देवीकडनं आपण काय प्राप्त करू शकतो त्याच्या संदर्भात काय, किंवा देवीने कोणाकोणाला कसे आशीर्वाद दिलेत, युद्धाचे पण काही प्रसंग या दोन्ही चरित्रामध्ये आलेत. 3ऱ्या चरित्रामध्ये किंवा 12व्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये नारायणी देवीची स्तुती सांगितलेली आहे. 12व्या अध्यायामध्ये सप्तशती ग्रंथाची फलश्रुती सांगितलेली आहे. फलश्रुतीमध्ये काय सांगितलं की सप्तशतीचे पाठ कधी केले पाहिजेत, कसे केले पाहिजेत. जिथं जिथं पाठ आहे जिथं जिथं दुर्गा सप्तशतीचे पाठ चालतात तिथं भगवती स्वतः येत असते असं पाठामध्येच वर्णन आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाठ ब्राह्मणांकडून करून घेतलेले आहेत 12 पाठ आणि त्याच्या पाठाचं आज आपण दशांश हवन केलं. म्हणजे एका पाठाचं
आपण त्या ठिकाणी हवन केलं. म्हणजे हवनाला सुद्धा होम हवन करण्यासाठी त्याचं हवीर द्रव्य म्हणजे हवनामध्ये टाकणारं जे द्रव्य असतं ते ठरलेलं असतं. आता त्याच्यामध्ये देवीच्या हवनाला काय सांगितलं आहे? पायस सांगितलेला आहे, जो तुम्हाला दुधाचा भात करायला सांगितला होता, परंतु तुम्ही त्याला खीर पण म्हणू शकता. तर त्या पायसाचं हवन आपण केलं. तीळ, पायस आणि तूप यांनी 700 श्लोकांचं हवन आपण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर आपण तिकडं आपण भैरवांचं पूजन केलेलं आहे. हे जे भैरव आहेत हे यज्ञाचं रक्षण करण्याचं काम करतात. या सगळ्या पूजेचं रक्षण करण्याचं काम करतात. त्या भैरवांचं पूजन आपण केलं. त्या ठिकाणी तिथं नवग्रहांचं पण आपण पूजन केलेलं आहे. मध्ये लाल रंगाचा गोल मांडलेला आहे, तो सूर्य आहे नवग्रहामधला. इकडे कोपऱ्यामध्ये चौकोन मांडलेला आहे, तो चंद्र किंवा सोम त्याला तुम्ही म्हणू शकता. त्याच्याखाली लाल रंगाचा त्रिकोण आहे, तो मंगळ आहे. तिकडं कोपऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचा बाणाकार आहे, ॲरो शेप, तो बुध आहे. त्याच्याखाली गुरु आहे पिवळ्या रंगाचा किंवा बृहस्पती पण म्हणू शकता. इथे सगळ्यात वरती पांढऱ्या रंगाचा शुक्र आहे. धनुष्याच्या किंवा मिशांच्या आकारांचा काळ्या रंगाचे शनी महाराज आहेत. हिरव्या रंगामध्ये इथं राहू आहे आणि धूम्रवर्ण किंवा दुर्गट कलरचा मिळून तिथं केतू आहे. असं सगळं नवग्रहांचं आपण त्या ठिकाणी पूजन केलं. नवग्रह हे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बल देणारे असतात किंवा नवग्रहांचं बळ विवाह कार्य असेल, कुणाचं मुंज असेल, कोणताही संस्कार असेल, घरात कुठली शांती, होम हवन, यज्ञ, पूजा तुम्ही करत आहात, अशा वेळेला हे नवग्रह जे असतात त्यांचं बल आपल्याला पाहिजे असतं. नवग्रहांच्या बळाशिवाय तुम्हाला शक्ती मिळू शकत नाही. प्रत्येक ग्रहाचं अनुकूल फळ तुम्हाला मिळलं पाहिजे. म्हणून ह्याच्या अंगभूत ग्रहयज्ञ आपण आधी करत असतो. नवग्रहांचं हवन करून मग सप्तशतीचं हवन आपण केलं. नवग्रहांना आधी आपण प्राधान्य देतो. ग्रहबल तुम्हाला पाहिजे. किंवा लग्नामध्ये सुद्धा पुढे गेलं तर लग्न लागल्यावर ब्राह्मण गुरुजी काय म्हणतात? ताराबलन चंद्रबलन तदेव. ताराबल, चंद्रबल, गुरुबल हे त्या वधूवरांना मिळालं पाहिजे. तसंच आपल्याला सुद्धा ह्या ग्रहांचं बल मिळालं पाहिजे. म्हणून नवग्रहांचं पूजन तिथं केलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं रुद्र म्हणजे महादेवाचं पूजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर हे जे आहे इथं त्याला रुद्र कलश किंवा ईशान्य कलश असंही म्हणतात. त्याच्यावरती आपण महादेवाची स्थापना केलेली आहे की ह्या सगळ्या यज्ञाचं सार आहे ते. म्हणून तिथं महादेवाचं पूजन त्या ठिकाणी करावं. असं सगळ्या ह्या देवतांचं आपण पूजन केलेलं आहे. आणि मग त्याचं आपण त्या ठिकाणी नवग्रहांचा होम करून सप्तशतीच्या पाठाचा होम यज्ञ आपण केलेला आहे. त्याच्यानंतर वास्तूचं हवन केलेलं आहे. ह्या सगळ्या देवता मांडलेल्या आहेत, यांचं हवन असतं नंतर उत्तरांग हवन. जसं वास्तूच्या 81 देवता आहेत, ह्या 64 देवता आहेत, त्या 16 देवता आहेत, ह्या सगळ्यांचं हवन सांगितलेलं आहे उत्तरांग हवन. ते आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी देवीचं पूजन करून मग आपण आज पाठाचं सप्तशतीचं पाठाचं आपण हवन करून त्या ठिकाणी बलिदान जे जसं दिग्पाल असतात किंवा नवग्रहाच्या प्रीत्यर्थ ह्या देवतांच्या प्रीत्यर्थ बलिदान करायला सांगितलेलं आहे. जो बलीचा नैवेद्य आपण बाहेर मागाशी नेऊन ठेवला क्षेत्रपालासाठी, ते पूजन आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण देवीला कुष्मांडाचा बली दिलेला आहे. कुष्मांड म्हणजे कोहळं, जो नवचंडी झाल्यानंतर आपण कोहळ्याचा बली दिलेला आहे. तर ह्याच्या मागं काय आहे बाबा, नेमके ह्याच्या मागं रचना काय असेल की ह्याचा हेतू काय असेल की देवीला राक्षसाचा बळी देण्याची किंवा एखादा बळी देण्याची एक प्रथा, आता आपण त्याला कुप्रथा म्हणू शकतो कारण मी ह्याचं समर्थन करत नाही, तर ती प्रथा आहे. तर आपण तो हेतू न घेता आपल्यातल्या विकाररूपी महिषासुराचं मर्दन, तुमच्या आमच्यात जे चांगले वाईट विचार आहेत किंवा आपल्यातला जो महिषासूर आहे तो आपण तो समजून देवीला त्याचा बळी दिलेला आहे. म्हणून त्या कुष्मांडाचं बलिदान आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती केलेलं आहे. आणि मग सगळं हे करून सगळं यज्ञ याग सगळं हवन उत्तरांग पूर्ण करून मग आपण ह्या यज्ञाची पूर्णाहुती केलेली आहे. जे आपण साडी वगैरे त्याच्यामध्ये अर्पण केली, नारळ अर्पण केला, ती देवीची पूर्णाहुती असते. पूर्णाहुती का करायची असते? कल्याणदात्रीम कल्याणीम, त्याला कल्याणदात्री म्हणलेलं, जे आपलं कल्याण करणारे आहे. आणि हवनस्य फलावाप्तीर, या होम हवनाचं फळ मिळून देणारी पूर्णाहुती आहे. म्हणून सगळ्यांना हात लावून आपण त्या ठिकाणी पूर्णाहुती, महानैवेद्य आणि आरती असं सगळं आपण विधी करून गृहप्रवेश केला.
की त्या आपल्या घरामध्ये सुद्धा काय असतं, ह्या चौकटीला देवता सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या देवतांचं पूजन सांगितलेलं आहे. दरवाज्यावर गणपतीचं पूजन करायला सांगितलेलं आहे, तोरणाचं पूजन करायला सांगितलं आहे, उंबऱ्याचं पूजन करायला सांगितलेलं आहे. बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्या शास्त्राने केवळ आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टी किती महान सांगितल्यात. गोष्ट खूप छोटी आहे पण महान केल्यात. तर सांगायचं तात्पर्य काय, उंबरा जो आहे ही घराची मर्यादा आहे. पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघाल तर उंबरे कसे होते, मोठे मोठे उंबरे, ठेच लागायची आहे की नाही, किंवा ठेच लागून माणूस थांबू शकतो. एखादा जाणारा असेल, रागाने जाणारा असेल, निघून जाणार असेल, त्याला विचार करण्यासाठी त्याची नियुक्ती केली, हेच कळतं माणूस उंबऱ्यात. म्हणून ती मर्यादा आहे घराची. उंबरा म्हणजे घराची मर्यादा आहे. तोरण हे आनंदाचं, विजयाचं प्रतीक आहे, म्हणून त्या तोरणाचे पूजन केले. दारावर गणपती लावलेला आहे, विघ्न हरण करणार आहे. आपल्यावरती एखादं विघ्न येणार असेल तर ते गणपती विघ्न हरण करणार आहे, म्हणून गणपती तिथं आपण लावलेला आहे. असं म्हणून गुरुजींची परवानगी घेऊन आपण त्या ठिकाणी गृहप्रवेश केलेला आहे. मग गृहप्रवेश झाल्यानंतर आपण त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तूचा निक्षेप केलेला आहे. निक्षेप सांगितलेला आहे म्हणजे जी वास्तूची आपण प्रतिमा प्राणप्रतिष्ठा करून अभिषेक करून पूजा केलेली होती त्याचा निक्षेप त्या खड्ड्यामध्ये आपण केलेला आहे. वास्तुप्रतिमा ही पालथी ठेवायची असते, तर त्या मातीच्या कलशामध्ये किंवा मातीचं एखादं पात्र घ्यावं, त्याच्यामध्ये ती तिथं आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करावी असं असतं. म्हणून त्याच्यामध्ये आपण पंचरत्न, 5 रत्न असतात आणि वास्तुप्रतिमा अशी तिथं आपण त्या खड्ड्यामध्ये किंवा गर्त म्हणतात त्याला, त्या गर्तामध्ये आपण ती निक्षेपित केलेली आहे किंवा निक्षेप त्याचा आपण केलेला आहे. असं आपण करून मग ह्या सगळ्या देवांना महानैवेद्य, महाआरती केलेली आहे. दुपारी देवीची विशेष आपण राजोपचार पूजा केलेली आहे. त्या राजोपचारामध्ये विविध वस्तूंचं देवीला अर्पण करायचे असतात, त्या आपण केलेलं आहे. विशेष मनोकामना आपल्या पूर्ण होण्यासाठी काही मंत्र असतात, काही पूजा असतात, त्या आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. गीत, वाद्य, नृत्य हे भगवतीला प्रिय आहे, ते आपण भगवतीला अर्पण केलं. देवीला शृंगार प्रिय आहे ना, देवीला शृंगार प्रिय म्हणून आपण सगळ्यात साधे शृंगार, प्रतिकात्मक देवीची प्रतिमा आपण तयार केलेली आहे, तर त्याचं पण आपण त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे. देवीला जास्तीत जास्त शृंगार आपण दिला आहे. तिथं सगळ्या शृंगाराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, देवीला आपण अर्पण केलेल्या आहे. त्याच्यात महत्त्वाचा अंग नवचंडीमध्ये सप्तशतीचे पाठ आणि कुमारिकेचं पूजन असं सांगितलेलं आहे. म्हणून आपण पूजा चालू असताना कुमारिकेचं पूजन केलेलं आहे आणि मग पण महानैवेद्य आणि महाआरती करून ह्या पूजेची पूर्णाहुती करून सांगता केलेली आहे. अशा प्रकारचा हा 2 दिवसाचा वास्तुशांती आणि नवचंडी असा विधी आपण केलेला आहे. हे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी हे महा का शब्द वापरले जातात. आता लक्ष्मी, सरस्वती आपण असं म्हणतो, पण महा म्हणजे ती सगळ्यांच्याही पलीकडची आहे, म्हणून तिला महाकाय किंवा आपण भव्य महाकाय असं म्हणतो, म्हणून तिला महा म्हणण्यात आलेलं आहे. महाकाली, काली, महाकाली हा शब्दातला फरक आहे. ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती सगळ्यात उच्च असणारी जी आहे ती महाकाली. म्हणून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती सत्वरजस्तम 3 गुणांना करणारी ती देवता आहे. त्याचे बीज मंत्र आहेत, जे आपण नवारण मंत्राचा जप करतो, ऐम ह्रीम क्लीम. हे ऐम जो आहे हा महाकालीचे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्यासाठी हे 3 बीज मंत्र आहेत. ऐम ह्रीम क्लीम असे त्यांचे बीज मंत्र आहेत, म्हणून तिला महा म्हटलं जातं. किंवा ते सगळ्यांच्याही देवी भागवत जर बघितलं तर या महाचा अर्थ आपल्याला अजून खूप वेगळा पण सापडू शकेल, की हे महाका म्हटलं गेलेलं आहे. असं या दृष्टीनं महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती हे 3 खूप जगत पालन करणारे आहेत, देवांच्या उत्पत्तीपासूनच्या आहेत. असं बरंच त्याचं वर्णन पुराणांमध्ये आहे. विस्तृत मार्कंडेय पुराण आहे आपल्याकडं, देवी भागवत आहे, ह्यामध्ये याचं विस्तृत वर्णन आलेलं आहे. खूप छान त्याचं वर्णन पण केलेलं आहे. अवश्य सगळ्यांनी ज्याला देवीची ज्याची आराध्य देवी आहे किंवा ज्याला देवीची उपासना करायला आवडतं त्याने अवश्य या मार्कंडेय पुराण वाचावं, देवी भागवताचं वाचन करावं. त्याच्यातून त्यांना निश्चितच देवीबद्दलचं एक सगळी माहिती त्याची मिळून जाईल आणि त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. अशा प्रकारे ते सगळं आपण पूजन केलेलं आहे.
नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी ह्या किती किती दिवसाच्या असतात आणि साधारण त्याने केल्याने काय काय प्रकारची फळं भेटतात? आता काय आहे, नवचंडी जी आहे जी आपण केली ह्याच्यामध्ये 12 सप्तशतीचे पाठ आणि एका पाठाचं हवन आपण केलं. ही नवचंडी जी असती हे 1 दिवसातही होती, 2 दिवसातही होती किंवा 3 दिवसातही होती, आपल्या करण्यावरती आहे किंवा ब्राह्मण गुरुजींच्या उपलब्धतेनुसार आहे. गुरुजींची उपलब्धी तुम्हाला असेल तर ती 2 दिवसात होऊ शकते. जास्त गुरुजी मिळाले 1 दिवसातही ती, किंवा एकदम 10-11 गुरुजी तुम्हाला मिळाले तर 5 गुरुजी पाठ करू शकतात. 5 गुरुजी तुमची इकडे पूजा चालू ठेवू शकतात. 1 दिवसातही होते. शतचंडी जी आहे त्या शतचंडीमध्ये 100 पाठ करायचे असतात. तर ह्या 100 पाठाला 100 पाठ आणि त्याचं 10 पाठांचं होम हवन आणि त्याच्याबरोबर देवीची पूजा असा सगळा विधी सांगितलेला आहे. तर शतचंडीसुद्धा 5 दिवसात चांगली होते, 3 दिवसातही होते. हे सगळं संख्येवरती अवलंबून आहे. गुरुजींची संख्या किती आहे त्यावरती, हे दिवस कसे ठरवायचे त्यावरती अवलंबून आहे. तर असं सगळं त्याची फळं कोणत्या कोणत्या स्वरूपात मिळतात? नवचंडीमध्ये तुम्ही आता एखादं मनामध्ये तुमचं एखादं काम अडलंय किंवा तुमची काही इच्छा आहे, मला कुणाची काही इच्छा असतात की मला हे मिळू दे, माझं अमुक काम होऊ दे, मनोकामना असतात माणसाच्या. त्या मनोकामनेनुसार तसा संकल्प करावा लागतो. या कामासाठी मी ही नवचंडी यज्ञ करत आहे. आणि मग तुमच्या मनातली श्रद्धा किती आहे त्या श्रद्धेवरती भगवती तुम्हाला त्याचं फळ निश्चित देते. त्याच्यामध्ये गुरुजींचं पण बरंचसं योगदान असतं. गुरुजींचे पाठ करताना सुद्धा बरेच नियम सांगितले जातात. सप्तशतीचे पाठ शुद्ध संस्कृतचं उच्चारण करून म्हणावे. संस्कृत भाषेमध्ये उच्चारण बदललं की अर्थ बदलतात. म्हणून ते जी सप्तशती आहे, ग्रंथ आहे, तो व्यवस्थित आधी शिकून घेऊन, गुरुमुखातनं शिकून घेऊन. काही बरेच लोक काय करतात, यूट्यूबवरचं ऐकतात ना पाठ करतात, पण त्याचा उपयोग होत नाही. कारण ती गुरुच्या मुखातून शिकली पाहिजे. गुरूंनी मागं म्हणायचं आणि पुढे त्या शिष्याने म्हणायचं तर ती सिद्ध होत असते. अशा प्रकारे ते शुद्ध संस्कृतचं हे करून त्याच्यामध्ये कुठली त्रुटी किंवा कुठली चूक न होऊ देता आपण ते सप्तशतीचा पाठ त्या ठिकाणी केला. शतचंडीचं पण 3 दिवसाचं विधान आहे, 5 दिवसाचं विधान आहे. जसा तुमचा संकल्प आहे तसा मोठा पक्ष तुम्ही त्याचा घेऊ शकता तुमच्या संकल्पावर. ह्या तिथीत कोणकोणत्या तिथीला हे केलं जातं यज्ञ? आता हा जो नवचंडी यज्ञ आहे हा विशेष म्हणजे काय सांगितलेलं आहे की देवीचे जे पाठ आहेत किंवा हे नवचंडी यज्ञ आहे त्याला साधारण शुक्ल पक्ष असावं. 2 पक्ष असतात महिन्यामध्ये. त्या शुक्ल पक्षामध्ये अष्टमी विशेष तिथी सांगितलेली आहे. अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा, एकादशी, पौर्णिमा या विशेष तिथी सांगितलेल्या आहेत. ते विशेष म्हणजे अष्टमीला पूर्णाहुती करावी किंवा पाठ करावे. तर आज अष्टमी होती. आजच्या अष्टमीला आपण काय केलं, पूर्णाहुती केली. काल वास्तूचं ह्याचं सगळं पूजन करून आजच्या आपण अष्टमीला त्या ठिकाणी देवीला पूर्णाहुती केलं. तर अष्टमी खूप महत्त्वाची आहे. अष्टमी अष्टम्यांच चतुर्दश्याम नवम्याम चैकचेतसा ह्या तिथींना जो माझं महात्म्य गाईल तो देवीला प्रियच आहे असं भगवतीने ग्रंथामध्ये सांगितलं. ऋषीमुनीने ग्रंथात सांगितलेलं, भगवतीने सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे विधी सगळे करू शकता. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची कुलदैवता किंवा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता, तर हिची कशा पद्धतीने उपासना सांगितलेली आहे? देवीची उपासना जी असते ना ती तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता. की तुम्ही एखाद्याची परिस्थिती पण नसते किंवा आर्थिक परिस्थिती नसते किंवा कोणी सक्षम नसतं, तर अशा वेळेला भगवतीचं नामजप जरी केला, मग तुमची उदाहरणार्थ तुमची कुलदेवी भवानी माता आहे, तुम्ही दररोज 1 माळ जरी श्रद्धेने तिचा जप केला ना तरी ती तुम्हाला प्रसन्न होईल. तुम्ही तिचा जप करू शकता. तुम्ही विशेष पूजा करू. देवीला बिलबदल विशेष प्रिय आहे. बेलाचं पान वाहू शकता. अशा प्रिय असलेल्या वस्तू बऱ्याच आहेत. तुम्ही जेणेकरून तिची घरातही पूजा करू शकता किंवा तुम्ही देवीची नामावली वाचू शकता. असं 1000 नावं देवीची करून तिची नामावली पण तुम्ही करून अर्चन तुम्ही देवीला पौर्णिमेला, अष्टमीला, मंगळवारी, शुक्रवारी करू शकता. असे विविध प्रकारचे उपासनेचे प्रकार सांगितलेले आहेत. तुम्ही जेवढे सशक्त आहेत पूजा करायला त्या तुमच्या शक्तीनुसार तुम्ही देवीची पण विशेष कलियुगामध्ये नामस्मरण तुम्ही जेवढा जप कराल तेवढी ती फलदायी तुम्हाला देईल. रोज किमान आपलं नित्यकर्म आटोपलं की देवीचा एक माळा तरी जप करावा. काहीतरी देवीचा सर्व मंगल मांगल्य जप आहे. सगळं मंगल करणारा मंत्र आहे त्याचा जरी जप केला किंवा नवारण मंत्र आहे ऐं ह्रीं क्लीं
चामुंडा देवी, ह्या निवारण मंत्र सुद्धा या तिन्ही देवींचं वर्णन आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. हे सुद्धा खूप फलदायी आहे. ह्याचा जर जप केला, विशेष कलियुगामध्ये जपाला आणि नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. म्हणून या पद्धतीने तुम्ही त्याची साधना उपासना करू शकता. हे झालं घरी पूजा करण्याबाबत. कुलदेव जसं असो किंवा कुलदेवी जे म्हणतो आपण, त्यांना वर्षभरात साधारण किती खेट्या म्हणू शकतो आपण, किंवा किती वेळा गेलं पाहिजे, आणि नाही जमलं तर मग कमीत कमी किती वेळा गेलं? असं काही कंपल्शन नाही आहे कुलदेवताला. असं म्हणजे शास्त्राने तुमच्यावर अशी बळजबरी केलेली नाही आहे तुम्ही जाच किंवा मी नाही गेलो तर. बऱ्याच लोकांची शंका असते, आता गेलो नाही आमचं काहीतरी होईल किंवा काही त्याच्यापासून अशुभ आपलं होईल का, ही भीती लोकांच्या मनामध्ये असते. परंतु भगवती किंवा कोणताही देव हा भक्ताचं कल्याणच चिंतणारा आहे. तर त्याची परीक्षा बघेल पण त्याला कधी त्रास देणार नाही. तर जे कुलदेवतेला जाणं आहे ते सुद्धा ऐच्छिक आहे. तुम्ही महिन्याला जाऊ शकता, वर्षाला जाऊ शकता, किंवा वर्षातून एकदा तरी जावं, कुलाचार करावा, तिथं दानधर्म करावा, अन्नदान करावं, नैवेद्य करावा. हे सुद्धा प्रकार इतक्याच खेट्या घातल्या पाहिजेत, इतक्या वेळा गेलंच पाहिजे असं काही कंपल्शन शास्त्राने घातलं नाही. फक्त कुलदेवतेला विसरू नये. जे मूळ स्थान आहे तिथे अवश्य वर्षातून एकदा तरी जावं. महिन्याला गेले, आठवड्याला गेले तर चांगलंच आहे ना. एखाद्याला जवळ असेल तर रोज जाणार, ते चांगलंच आहे. पण जे लांब राहणारे लोक आहेत त्यांनी अवश्य या पद्धतीने वर्षातून एकदा तरी आपल्या देवीची उपासना, कुलदेव आणि कुलदेवीची केली पाहिजे. बरं, ह्या कुलदेवीची पूजा जी सांगितलेली आहे, आपण जेवढं करतो तेवढं आपल्याला त्या प्रमाणात फळं भेटत असतं. पण काही जण जे अभक्त म्हणू शकतात किंवा ज्यांना अध्यात्मात थोडीफार माहिती कमी आहे, ते म्हणतात एखाद्या देवाचं केलं की ते देव मागा लागतो किंवा काहीतरी असा गैरसमज आहे लोकांमध्ये त्याबाबत. काय आहे मेन त्याची कन्सेप्टच लोकांना समजलेली नाही. लोकांना काय पाहिजे, आपण पूजा केली की आता मला लगेच फळ मिळायला पाहिजे. आता आम्ही एवढा खर्च केला आहे, लोकांची धारणा सांगतो मी जनरल, तर आम्ही एवढं पूजा केली तर आता आम्हाला लगेच त्याचं आमचं काम कसं काय नाही झालं. तर ती भगवती आहे, ती तुमची कसून परीक्षा बघणार ना आधी. तर त्याच्यामध्ये कुठलीही पूजा करताना लगेच मला काहीतरी मिळेल ही भावना किंवा ही धारणा ठेवून कोणतंच कर्म करू नये. शक्यतो जे तुम्ही कर्म करता ते निष्काम असावं, की भगवतीसाठीच असावं. तर सकाम उपासना आहे, तुम्ही काही इच्छित संकल्प असेल तुमचा ते तुम्ही करू शकता. पण कोणताही देव मागं लागतो ह्याला मी काही समर्थन देऊ शकत नाही किंवा असं काही नाही आहे. ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा विषय आहे, की एखाद्याने काही वाईट कर्म केलं असतं त्याची त्याला भीती वाटत असते. किंवा आजकाल कलियुगात आपण बघतो की देवाला शिवाय देणारं सुद्धा लोक ते मनात कुठेतरी घाबरलेले असतात की आता देव काहीतरी आपलं करेल. परंतु भगवंत कधी कोणाचं वाईट करत नसतात. त्यांनी वाईट केलेल्या कर्माची त्याला भीती वाटत असते, असं आहे. त्यामुळे असं काही नाही आहे. तर ह्या उपासनेत जितकं जास्त करेल तितकं भेटत असं हा मुद्दा झाला. आणि पुराणांमध्ये किंवा आपण जे जुन्या पिढ्या बघतो किंवा अनेक सृष्टीच्या निर्मितीपासून ज्यांनी जास्त भक्ती केली त्यांना देवे किंवा जे देव आहेत त्यांनी भरभरून दिला. पण जर एखादा माणूस त्याचा अनितीसाठी वापर करत असेल, इकडं पूजा आणि त्याच्या डोक्यात काहीतरी अनितीचा विचार असेल, ते काम सफल व्हावं अनितीचं, तर मग ते सफल होतं का किंवा मग त्याच्या मागं काय? नाही, तर कसं आहे याच्यामध्ये, तो जो करणारा म्हणजे इकडं पुण्यकर्म करत असेल देवीची पूजा करून आणि तिकडं त्या बळावरती तो वाईट कर्म करत असेल किंवा पापकर्म काही करत असेल तर निश्चित त्याचं कर्म त्याला माफ करणार नाही. देवी त्याच्यावर कृपा करेल पण त्याचं कर्म कसं आहे हे आधी बघितलं जाईल. ह्याच्यामध्ये आपण ह्या भैरवांची नवग्रहांची पूजा का केलेली आहे की नवग्रह तुम्हाला बळ देणारे आहेत. शनी महाराज काय करायला तिथं की शनी महाराज तुम्ही कर्म कसे करताय ते बघतात. जरी भगवती तुमच्यावर कृपा करणे असेल तरी तुम्हाला ग्रहांचं शिक्षा भोगावी लागते. शनिदेव न्यायप्रिय, तुम्ही अन्यायाने जर वागले, अनितीने वागले, अधर्माने भ्रष्ट आचरण केलं तर शनी महाराज तुम्हाला शिक्षा करणार. बरोबर. भगवती तर आहेच आहे, पण भगवती काय आहे ती भक्तावर प्रेम करणारी आहे आणि तुमची जशी श्रद्धा असेल तशी ती फळ देणारी आहे. एखादा वाईट हेतू मनात त्याने ठेवून जर पूजा केली तर त्याचा निश्चित उपयोग होणार नाही. वाईट हेतू ठेवा मनात की हे केल्यावर अमुक याचं नुकसान व्हावं, एखाद्याचं वाटोळ व्हावं, तर ते होणार नाही. त्याचा त्रास त्या करणाऱ्याला होईल कारण त्याने वाईट हेतूने ते काम केलेलं आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे रामायणातलंच बघू शकतो. दोघंही शंकराचे भक्त, राम असेल किंवा रावण असेल, पण शेवटी रावणाने जे आसुरी वृत्तीने त्याचा वापर केला, जे मिळालेल्या शक्तींचा, शेवटी त्याला विनाशाला सामोरं जावं लागलं.
म्हणजे थोडक्यात कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी आपल्या इच्छा ह्याच्याबद्दल म्हणजे पूजा करताना आपण मागत गेलो आणि ते कुठंतरी स्टॉप पाहिजे त्याला ह्याच्याबद्दल. भक्तीचे 2 प्रकार सांगितले, सकाम आणि निष्काम असे 2 प्रकार सांगितले. देवीची जी उपासना आहे ही मुक्ती तुम्हाला देणारी आहे. हे तुम्हाला तुम्ही काही मागितलं नाही तरी देणारी आहे. आणि शेवटी आता तुम्ही रावणाचं उदाहरण दिलं तर रावणाचे कर्म बघा ना तुम्ही. कर्मानुसार रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, पण तो कर्माने त्याचा विनाश झाला. कर्मामुळे त्याचा विनाश झाला. त्याच्यामुळं देवीला मागताना देवाला सुद्धा काय मागावं ह्याच्या पद्धती आहेत. त्याच्यामुळे आपण संकल्प करताना प्रत्येक यजमानाने ह्याचंही भान ठेवलं पाहिजे की आपण काय मागतोय देवाकडे, काय मागितलं पाहिजे ह्याचा सुद्धा बऱ्यापैकी विचार झाला पाहिजे. तर मग हे थांबत कुठतरी किंवा सकाम असं विश्वकल्याणार्थ करणारे पण संस्था बऱ्याच आहेत. जगाचं कल्याण होण्याकरता सुद्धा यज्ञ लोक करतात. असे सुद्धा काही चांगले लोक आपल्याकडे किंवा काही संस्था सुद्धा आपल्याकडे आहेत की विश्वकल्याणार्थ आम्ही यज्ञ करतो. किंवा एखाद्या गावात दुष्काळ पडलाय मग तिथं पाऊस पडावा म्हणून पर्जन्य याग करणारे सुद्धा काही लोक आहेत. असे चांगले कामं करणारे सुद्धा लोक आहेत. हे शेवटी तुमची मागणी माणसाची कधी थांबत नसते. त्याच्यामुळे तुम्ही मागत राहाल, देवी तुम्हाला देईल, पण ती तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला फळ देईल. फक्त पूजेला बसताना किंवा देवीची पूजा करताना निष्काम पूजन करा की बाबा मला काही नको आहे, बरं की तुझी मी चरणाची सेवा करतो, तुझ्या कृपेने मला आपोआप सगळं मिळेल, ही धारणा प्रत्येकाने ठेवली पाहिजे. बरेच भक्त जे आहेत ते मंदिरात, आता शंकराच्या मंदिरात गेलं की नंदीच्या कानात काहीतरी सांगणार, म्हणजे आपलं मागणार थोडक्यात. देवीच्या मंदिरात गेलं तर वाघाच्या कानात सांगणार. तर ते कुठपर्यंत पोचतं का त्या देवतापर्यंत? किंवा मग आपण म्हणतो सगळं ते जाणते किंवा ते देव जाणत असतं सगळं, मग ते आपल्या मनातलं खरंच जाणतात आणि ते पूर्णत्वास नेतात का भक्ती केली तर? आता कसं आहे, हा श्रद्धेचा भाग आहे. आता काही पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे की नंदीच्या कानामध्ये सांगितलं की देव तुमची इच्छा पूर्ण करतो. परंतु आता काय आहे, सध्याच्या काळामध्ये शुचिरभूतता राहिलेली नाही. देवाकडे गेल्यानंतर तिथं पावित्र्य पाहिजे. माणूस आचरणाने, शरीराने, काया वाचा मनाने शुद्ध पाहिजे, तर तुमची हाक तर देवतेपर्यंत जाईल ना. आता आपण बरेच समाजामध्ये राहत असताना बरेच चुकीच्या गोष्टी बघत असतो. अंत्यसंस्कारावरून आल्यावर सुद्धा लोक हल्ली आंघोळ करत नाहीत. मंदिरात जाणारे मी बघितलेले दशक्रिया विधीला जाऊन मंदिरात जातात. मग तुम्ही शरीराने अशुद्ध आहात, मनाने अशुद्ध आहात, मनाची शुद्धी तुमच्या झालेली नाही आहे. तुम्ही वाईट प्रसंगाला गेलं तुमचं मन अशुद्ध झालं ना, किंवा निगेटिव्ह झालं तुमचं मन, तुम्ही येऊन मंदिरात येऊन देवाकडे मागताय. मंदिरामध्ये कुठल्याही जाताना शुचिरभूत असणं गरजेचं आहे की तिथं त्या ठिकाणी शुचिता खूप महत्त्वाची आहे. शुद्ध अंतःकरण, हेतू शुद्ध, भाव शुद्ध आणि शरीर शुद्ध हे जर केलं आणि श्रद्धेने जर तिथं देवाला साकडं घातलं तर असं डायरेक्ट जरी देवाजवळ तुम्ही मागितलं तरी मिळेल तुम्हाला. पण शुचिरभूतता महत्त्वाची, हल्ली ती बघायला मिळत नाही. बहुतेक मंदिरांमध्ये अस्वच्छता बघायला मिळते. लोकंसुद्धा दर्शनाला जाणारे भाविकसुद्धा ऐकत नाहीत. मंदिरात गेल्यानंतर मंदिरामध्ये पाळायचे काही विधिनिषेध आहेत, काही शास्त्रांनी नियम घालून दिले, ते नियम पाळले जात नाहीत. बघा आता मंदिरात गर्दीच्या वेळेस एखाद्या उत्सवामध्ये बघा भांडणं चालतात, तिथं दर्शनावरून भांडणं चालतात किंवा पैसे देऊ नाही दर्शनं चालतात. तर हे कितपत योग्य आहे? ती देवता कितपत तुम्हाला प्रसन्न होईल? एवढ्या गर्दीत भांडणं करण्यापेक्षा घरात बसून श्रद्धेने नमस्कार केला तर होणार नाही का? परंतु लोकांनी या गोष्टीचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की मंदिरामध्ये गेल्यानंतर शुचिता, शुचिरभूतता जर पाळली, तिथं देवाचं नामस्मरण केलं. आता बऱ्याच लोकांना काही वस्तू आणून तिथं व्हायची सवय असते. आता नैवेद्याचं उदाहरण घ्या. काही मंदिरांमध्ये, देवाच्या मंदिरांमध्ये नैवेद्य दाखवतात, त्या नैवेद्य अक्षरशः नंतर टाकून द्यावे लागतात. त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवा. नैवेद्याचे सुद्धा नियम आहेत. नैवेद्य एखादा देवतेला दाखवल्यानंतर तो ज्यांनी पूजा केली आहे त्याने तो खायचा असतो, ग्रहण करायचा असतो, त्याला प्रसाद म्हणतात. त्याशिवाय तो प्रसाद होत नाही. तर देवीचा प्रसाद तुम्हाला घ्यायचा असतो. तर मग अशा बरेच, मग त्या नैवेद्याची सगळी हेळसांड होती, त्याच्यानंतर तिथं घाण होती, मंदिरामध्ये अस्वच्छता निर्माण होती किंवा बाकीच्या इतर लोकांना व्यत्यय होतो. मग असं जर नाही केलं किंवा मग नुसतं जरी गेलं आणि श्रद्धेने देवाला नमस्कार केला तरी देवाचं तुम्हाला प्रसन्न होईल. फक्त मनामध्ये भाव तसं पाहिजे तुमच्या. अशा पद्धतीने भावावरून एक विषय निघाला तर
काही जणांना आता पुराणात एक उदाहरण आहे की कुठले तरी एक गृहस्थ ते त्यांनी म्हणजे जीवनभर देवाचं नाव घेतलं नाही, पण अंतिम क्षणी त्यांनी त्यांच्या नारायण मुलाच्या नावाला अर्थ हाक मारली, ती देवापर्यंत गेली आणि त्या देवाने त्यांना मोक्ष दिला डायरेक्ट. आणि काहींना जीवनभर तपस्या करूनही देव भेटत नाही. त्याच्या मागचं काय? आता कसं आहे, पूर्वी नावंसुद्धा कसे ठेवतात. पूर्वीच्या काळी कसे देवाचे नावं ठेवायची की मरताना सुद्धा देवाचं नाव तोंडात यावं, हा त्याच्या मागचा एक उद्देश असावा. तर तुम्ही जो कथाभाग सांगितलेला आहे त्यांनी काय केलं, आर्त हाक मारली. ज्यावेळेला शरीर चांगलं होतं किंवा सगळं चांगलं होतं त्यावेळेला त्याने हाक नाही मारली. ज्यावेळेला तो असह्य झाला त्याला तेव्हा नारायण आठवला, म्हणून त्याने नारायण आर्त हाक मारली. ते देवापर्यंत निश्चित पोहोचले ना. त्याच्या नारायणाला त्याच्या हाक मारली, पण ती त्या नारायणापर्यंत पोहोचली, कारण ती आर्त अंतःकरणापासून होती. म्हणून अंतःकरणापासून जे काही कराल ते देवतेपर्यंत पोहोचतो. ह्याच्यामधून हा बोध आपण घेऊ शकतो की मनापासून करा, अंतःकरणापासून करा, वर करणी करू नका. नाम जरी घ्यायचं ते अंतःकरणापासून घ्या. आर्त देवाला आर्ततेने सांगा, आळवा, तर तुम्हाला निश्चित प्रसन्न होईल. काही ठिकाणी सांगितलं जातं की एक वरचीवर आपण जे पाया पडतो, काय भक्तीचे अनेक प्रकार आहेत. काही हात जोडून, काही अनेक देवांची स्तुती करून, काही आरती वगैरे, भरपूर काही प्रकार आहेत. पण काही ठिकाणी असं सांगितलं जातं की तुमच्या मनात भावभावना नसल्याने तुम्ही देवाचं जरी केलं तरी त्याचा लाभ होत असतो तुम्हाला. आता त्या वातावरणामध्ये तुम्ही जाता, जरी तुमच्या मनामध्ये नाही आहे तरी देवाचं नाव आपसुकच तुमच्या तोंडात येतं ना, त्याचं पुण्य त्याला मिळतं ना. नामस्मरणाचं पुण्य त्याला मिळतं ना. जरी इच्छा नसेल तर तो देवीचं नाव घेतोय, देवाचं नाव घेतोय, गणपतीचं नाव घेतोय, अमुक देवतेचं नाव घेतोय, त्याच्या तोंडात नामस्मरण आहे ना, त्याचं थोडंफार त्याला पुण्य मिळणारच ना. म्हणून बरं. धन्यवाद रामकृष्ण रे. अशाच पद्धतीने आपण आणखीन काही नवीन प्रश्न भविष्यात घेऊन येऊच. नक्की. आणि काकांचं मानेल तितका आभार कमी आहे, कारण त्यांनी एवढा सगळा विधी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि हे यूट्यूबवर आपण अपलोड केलेलं आहे. हे आता जोपर्यंत म्हणजे यूट्यूबवर कधी डिलीट होत नाही का, थोडक्यात. तर धन्यवाद रामकृष्ण रे. पुंडलिकावरती हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. बोल भवानी माता की जय. त्रिगुणात्मक इकडे बघा दोघांनी, इकडे बघा. झालं.